कोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या एका युवकास अटक करून त्याच्याकडून 1 किलो 217 ग्रॅम वजनाचा 30,425 रुपये किमतींचा गांजा, एक रिक्षा व एक मोबाईल हँडसेट असा एकूण 2,81,425 रुपये किमतींचा मुद्देमाल राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केला। या प्रकरणी अविनाश बाळू बल्लाळ वय 21 राहणार राजेंद्रनगर झोपडपट्टी कोल्हापूर याला अटक करण्यात आली। जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी गांजा सेवन करणारे व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेली माहिती अशी की एक युवक हा काळ्या पिवळ्या रंगाच्या क्रमांक 6220 मधून गांजा घेऊन विक्री करण्याकरता राजाराम तलाव ते केएसबीपी चौक मार्गे जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची माहिती मिळाल्यानं राजारामपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली। या छाप्यात मिळून आलेल्या युवकास पोलिसांनी विचारणा केली असता त्याने आपलं नाव अविनाश बल्लाळ असल्याचं सांगितलं। त्याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या ताब्यात असलेल्या रिक्षा ड्रायव्हरच्या सीटखाली असलेल्या डिक्कीमध्ये ठेवलेला गांजा, रिक्षा, मोबाईल हँडसेट असं साहित्य मिळून आलं। त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करतात। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सत्यजित सावंत, सुशांत तळप आदींनी केली आहे।